नमस्कार विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणा सर्वांचे मी डॉक्टर बी.पी. वाघ JES कॉलेज जालना मनापासून हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, प्रामुख्याने आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रकरण क्रमांक 9 मधील सार्वजनिक वित्त व्यवहार यामधील एक अतिशय महत्त्वाचा घटक ज्याच्या संदर्भात आज आपल्याला चर्चा करायची आहे आणि तो घटक म्हणजे अंदाजपत्रकाचे प्रकार। विद्यार्थी मित्र हो, मागील व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून नेमका अंदाजपत्रक कशाला म्हणायचं या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केली आणि आपल्याला ज्ञात आहे की आगामी आर्थिक वर्षामध्ये शासनाचा महसूल आणि शासनाचा अपेक्षित खर्च याचं जे वित्तीय विवरणपत्र असतं त्या वित्तीय विवरणपत्रकाला आपण अंदाजपत्रक अथवा अर्थसंकल्प या नावाने ओळखतो। विद्यार्थी मित्र हो, प्रामुख्याने अंदाजपत्रक हे आगामी आर्थिक वर्षासाठी असतं, म्हणजे येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये शासनाला विविध मार्गाने किती प्राप्ती किंवा महसूल जमा होणार आहे, ती अपेक्षित प्राप्ती आणि शासनाला विविध बाबींवर जो खर्च करावा लागणार आहे तो विविध बाबीवर करावा लागणारा खर्च जो की अपेक्षित खर्च मानला जातो, अशा प्रकारे या अपेक्षित खर्चाचं आणि अपेक्षित प्राप्तीचं जे विवरणपत्र असतं आगामी वर्षासाठी त्या विवरणपत्राला आपण अंदाजपत्रक असं म्हणतो, ज्याची सविस्तर चर्चा आपण मागच्या तासात केली। तर या अंदाजपत्रकाचे जे विविध असे प्रकार आहेत त्या विविध प्रकारांच्या संदर्भात प्रामुख्याने आपल्याला आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून चर्चा करायची आहे। विद्यार्थी मित्र हो, अंदाजपत्रकाचे प्रकार पाहत असताना पहिला प्रकार सांगितला जातो तो म्हणजे समतोल अंदाजपत्रक, ज्याला आपण बॅलन्स बजेट या नावाने देखील ओळखतो। विद्यार्थी मित्र हो, काळानुरूप आणि विविध अशा गरजा लक्षात घेऊन शासनाला आपली उत्पन्नाची पातळी आणि खर्चाची पातळी यामध्ये बदल करावा लागतो आणि म्हणून या ठिकाणी एकंदरीत अंदाजपत्रकामध्ये सुद्धा सरकारला बदल करावा लागत असतो। तर या सरकारच्या अंदाजपत्रकाचे प्रकार पाहत असताना पहिला प्रकार म्हणून आपण समतोल अंदाजपत्रकाकडे बघतो। मग नेमकं हे समतोल अंदाजपत्रक काय आहे, समतोल अंदाजपत्रकाचा नेमका अर्थ काय होतो, समतोल अंदाजपत्रकाचं नेमकं सूत्र काय आहे आणि एकंदरीत समतोल अंदाजपत्रकाच्या संदर्भात सविस्तर विवेचन सुरुवातीला कोणी केलं या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे। तर विद्यार्थी मित्र हो, तर अंदाजपत्रकाचा पहिला प्रकार म्हणून जो समतोल अंदाजपत्रक आहे त्या संदर्भात चर्चा करत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ज्या अंदाजपत्रकामध्ये सरकारचे अंदाजे महसुली उत्पन्न आणि सरकारचा महसुली खर्च या दोन बाबी समान असतात त्या अंदाजपत्रकाला समतोल किंवा संतुलित अंदाजपत्रक म्हणतात। बघा विद्यार्थी मित्र, नेमकं समतोल किंवा संतुलित अंदाजपत्रक म्हणजे काय हे बघत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की या अंदाजपत्रकामध्ये शासनाचे सरकारचे महसुली उत्पन्न काय सरकारचे महसुली उत्पन्न किंवा सरकारची प्राप्ती असं देखील आपण त्याला म्हणू शकतो। थोडक्यात विद्यार्थी मित्र हो, सरकारचं महसुली उत्पन्न आणि सरकारचा महसुली खर्च या दोन बाबी काय सरकारचे महसुली उत्पन्न आणि सरकारचा महसुली खर्च या दोनही बाबी परस्परांबरोबर असतात, समान असतात आणि त्यामुळे अशा अंदाजपत्रकाला आपण समतोल अंदाजपत्रक असं म्हणतो किंवा याचं दुसरं नाव संतुलित अंदाजपत्रक असं आहे, कारण या अंदाजपत्रकामध्ये शासनाचं महसुली उत्पन्न आणि शासनाचा महसुली खर्च या दोन बाबी परस्परांना एवढ्या असतात आणि त्यामुळे याला आपण समतोल किंवा संतुलित अंदाजपत्रक असं म्हणत असतो। विद्यार्थी मित्र हो, मग या ठिकाणी समतोल अंदाजपत्रकाचं नेमकं सूत्र काय आहे ते बघत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की समतोल अंदाजपत्रक बरोबर सरकारी महसूल हा बरोबर असतो सरकारी खर्चा एवढा। बघा विद्यार्थी मित्र, अतिशय सोपं सूत्र आहे, काय सरकारी महसूल हा सरकारी खर्चा एवढा असतो आणि त्यामुळे अशा अंदाजपत्रकाला आपण समतोल अंदाजपत्रक म्हणतो। विद्यार्थी मित्र, अगदी सहज आणि सोपं उदाहरण या ठिकाणी घेऊया। समजा शासनाचा महसूल ज्याला आपण सरकारी महसूल म्हणतो तो 100 कोटी असेल आणि सरकारी खर्च सुद्धा 100 कोटी रुपये असेल, म्हणजे आगामी वर्षामध्ये सरकारचा महसूल हा 100 कोटी रुपये प्राप्त होईल आणि आगामी वर्षामध्ये सरकारला विविध बाबीवर करावा लागणारा खर्च देखील 100 कोटीच असेल, म्हणजे जेवढा महसूल अगदी तेवढाच खर्च आणि त्यामुळे अशा प्रकारच्या या अंदाजपत्रकाला आपण समतोल किंवा संतुलित अंदाजपत्रक या ठिकाणी बघतो मित्र हो की शासनाचा महसूल देखील 100 कोटी आहे, त्याचप्रमाणे शासनाचा खर्च देखील 100 कोटी रुपये आहे, म्हणजे या ठिकाणी महसूल आणि खर्च प्राप्ती आणि खर्च परस्परांच्या बरोबर आहे आणि म्हणून अशा अंदाजपत्रकाला आपण प्रामुख्याने समतोल अंदाजपत्रक म्हणत असतो। बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी सरकारची प्राप्ती सरकारचा महसूल हा सरकारच्या खर्चा एवढा आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या अंदाजपत्रकाला आपण
समतोल किंवा संतुलित अंदाजपत्रक असं म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी समतोल अंदाजपत्रकाच्या संदर्भात चर्चा करत असताना आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की ही समतोल अंदाजपत्रकाची संकल्पना नेमकी कोणी सर्वप्रथम मांडली हे सुद्धा आपल्याला कळणं अत्यंत आवश्यक आहे. की समतोल अंदाजपत्रकाची जी संकल्पना आहे ही संकल्पना नेमकी सर्वप्रथम कोणी मांडली या संदर्भात चर्चा करत असताना विद्यार्थी मित्र हो, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की समतोल किंवा संतुलित अंदाजपत्रकाची संकल्पना ही प्रामुख्याने ज्यांना आपण अर्थशास्त्राचे जनक म्हणतो ते ॲडम स्मिथ, काय ज्यांना आपण अर्थशास्त्राचे जनक म्हणतो त्या ॲडम स्मिथ यांनी या समतोल किंवा संतुलित अंदाजपत्रकाची संकल्पना मांडल्याचे आपणास लक्षात येते. विद्यार्थी मित्र हो, ही बाब सुद्धा लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे की समतोल अंदाजपत्रकामध्ये शासनाचं उत्पन्न आणि शासनाचा खर्च या दोन बाबी परस्पराने एवढ्या असतात म्हणजे बरोबर असतात. परंतु नेमकं मग या समतोल अंदाजपत्रकाची संकल्पना कोणी मांडली ते सुद्धा समजणं अत्यंत आवश्यक आहे. तर ही संकल्पना सर्वप्रथम प्रामुख्याने ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञांनी मांडली. कोणी मांडली? ॲडम स्मिथ, ज्यांना आपण खऱ्या अर्थाने सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतो. जे सनातनवादी म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळातले आर्थिक विचार करणारे जे शास्त्रज्ञ आहेत, किंबहुना वेगळ्या शब्दात सांगायचं म्हणजे अर्थशास्त्राचे जनक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो त्या ॲडम स्मिथ यांनी या समतोल अंदाजपत्रकाची संकल्पना मांडल्याचे, प्रतिपादित केल्याचे आपल्या लक्षात येते. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी समतोल अंदाजपत्रकाच्या संदर्भात चर्चा करत असताना या अंदाजपत्रकाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम हा अतिशय नगण्य असतो, किंवा वेगळ्या शब्दात या अंदाजपत्रकाचा अर्थव्यवस्थेवर कुठलाही परिणाम होत नाही. म्हणजे परिणाम अगदी तटस्थ असतो, कारण या ठिकाणी शासनाचं उत्पन्न जेवढं असेल अगदी तेवढाच शासनाचा खर्च असतो. परिणाम स्वरूप शासनाच्या उत्पन्नात आणि खर्चात झालेल्या बदलाचा अर्थव्यवस्थेवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही. आणि म्हणून आपण असं म्हणतो की या अंदाजपत्रकाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम हा तटस्थ असतो किंवा विचारात घेण्यासारखा नसतो. विद्यार्थी मित्र हो, आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते या समतोल अंदाजपत्रकाचे धोरण मात्र अर्थव्यवस्थेसाठी नेहमीच उपयोगी ठरणार नाही. ही बाब सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे, कारण समतोल अंदाजपत्रकाची संकल्पना ही ॲडम स्मिथ सारख्या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडली, की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आर्थिक विचारांची सुरुवात झाली अशा प्रकारे अर्थशास्त्राच्या सुरुवातीच्या काळात ही समतोल अंदाजपत्रकाची संकल्पना मांडली. परंतु अलीकडील काळात मात्र शासनाच्या कार्यामध्ये भरघोस प्रमाणात वाढ झालेली आहे. सामाजिक उत्तरदायित्वाची त्याचप्रमाणे आर्थिक कल्याणाची भूमिका अलीकडील काळात शासनाकडून निभावल्या जाते आहे आणि एकंदरीत कल्याणकारी राज्याची भूमिका शासनाने स्वीकारल्यामुळे आपलं उत्पन्न आणि खर्च समान ठेवणे हे शासनाला शक्य नसते. आणि म्हणून कधी कधी अलीकडील काळामध्ये उत्पन्नाचा विचार न करता सुद्धा अत्यावश्यक बाबीवर शासनाला खर्च करावाच लागतो. आणि म्हणून ही समतोल अंदाजपत्रकाची संकल्पना प्रत्येक वेळी अर्थव्यवस्थेसाठी उपयोगी ठरेल असं मात्र शास्त्रज्ञांना वाटत नाही. आणि म्हणून आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनानुसार समतोल अंदाजपत्रकाचे धोरण अर्थव्यवस्थेसाठी नेहमीच प्रत्येक वेळी योग्य ठरेल असं मात्र आपल्याला सांगता येत नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, समतोल अंदाजपत्रकाच्या संदर्भात चर्चा करत असताना आपल्याला पुन्हा लक्षात घ्यायचं आहे की आधुनिक शासन ही कल्याणकारी संस्था आहे. काय आधुनिक काळातील जे शासन आहे एका अर्थाने कल्याणकारी संस्था म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. जनकल्याणाचे विविध अशा प्रकारचे कार्यक्रम शासनाकडून राबवले जातात आणि हे जनकल्याणाचे कार्यक्रम म्हणत असताना गोर, गरीब, त्याचप्रमाणे अत्यंत कमी उत्पन्न गटातील नागरिक असेल, स्त्रिया असेल, महिला असेल, त्याच समूह असेल, या सर्वांचा विचार करून, शेतकरी असेल, उद्योगपती असेल, अशा सर्व लोकांचा विचार करून एका अर्थाने महत्तम सामाजिक कल्याणाचं धोरण शासनाकडून राबवलं जातं. आणि म्हणून शासन ही एक कल्याणकारी संस्था आहे. आणि म्हणून कल्याणकारी संस्था असल्या कारणाने जनकल्याणाच्या अनेक योजना शासनाला राबवाव्या लागतात आणि त्यामुळे उत्पन्नाचा विचार करून खर्च करणे हे अलीकडे मात्र शासनाला शक्य नाही. ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र हो, खर्चाची पातळी उत्पन्नाच्या पातळीच्या प्रमाणात ठेवणे म्हणजे जेवढं उत्पन्न तेवढाच खर्च करणे हे अलीकडच्या काळातील शासनाला शक्य नाही. विद्यार्थी मित्र हो, अगदी आपण आपल्या व्यवहारामध्ये एक म्हण ऐकलेली असते की अंथरूण पाहून पाय पसरावे, म्हणजे याचा सरळ अर्थ असा होतो की आपलं उत्पन्न जेवढं आहे तेवढा खर्च करावा. ही म्हण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये शक्य असते. वैयक्तिक आयुष्यामध्ये व्यक्ती जीवन जगत असताना या बाबीचा विचार करू शकतो, परंतु शासनाला मात्र शासन ही एक कल्याणकारी संस्था असल्या कारणाने अशा प्रकारे आपल्या उत्पन्नाची पातळी लक्षात घेऊन खर्च करणे शासनाकडून शक्य नसते. आणि म्हणून हे समतोल अंदाजपत्रकाचं धोरण
अलीकडील काळात लागू करणे आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते नेहमी शक्य होणार नाही किंवा नेहमी ते अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून उचित ठरणार नाही, ही बाब सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्र, एकंदरीत अंदाजपत्रकाचा पुढचा प्रकार म्हणून आपण दुसऱ्या प्रकाराकडे बघतो, जो आहे शिल्कीचे अंदाजपत्रक. काय दुसरा प्रकार कोणता आहे? शिल्कीचे अंदाजपत्रक. तर विद्यार्थी मित्र, नेमका शिल्कीचा अंदाजपत्रक म्हणजे काय, त्याचा नेमका अर्थ काय होतो, त्याचप्रमाणे त्याचं सूत्र काय आहे आणि हे शिल्कीचं अंदाजपत्रक कोणत्या काळामध्ये अधिक प्रभावी ठरतं, या संदर्भातील चर्चा देखील करणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्र, शिल्कीच्या अंदाजपत्रकाच्या संदर्भात चर्चा करत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ज्या अंदाजपत्रकामध्ये शासनाची अंदाजे प्राप्ती ही शासनाच्या अंदाजित खर्चापेक्षा अधिक असते, तेव्हा त्याला शिल्कीचे अंदाजपत्रक म्हणतात. बघा विद्यार्थी मित्र, अतिशय सोपं आहे की या ठिकाणी शासनाची अंदाजे प्राप्ती, आता शासनाची प्राप्ती म्हणजे शासनाचा महसूल किंवा वेगळ्या शब्दात शासनाचं उत्पन्न, परंतु उत्पन्नापेक्षा प्राप्ती हा शब्द थोडा अधिक चांगला वाटतो किंवा अधिक सुधारित वाटतो, म्हणून आपण म्हणूया की जेव्हा अंदाजपत्रकामध्ये शासनाची अंदाजे प्राप्ती ही शासनाच्या अंदाजित खर्चापेक्षा अधिक असते, म्हणजे शासनाला विविध मार्गाने प्राप्त होणारं जे काही उत्पन्न असेल, जी काही प्राप्ती असेल, ही प्राप्ती जेव्हा शासनाला विविध बाबीवर कराव्या लागणाऱ्या खर्चापेक्षा काय असते, जास्त असते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी शासनाची प्राप्ती जास्त आहे, शासनाला विविध मार्गाने प्राप्त होणारा महसूल जास्त आहे, परंतु विविध बाबीवर शासनाला करावा लागणारा खर्च मात्र तुलनेने काय आहे, कमी आहे. आणि अशा प्रकारचं जे अंदाजपत्रक असेल त्या अंदाजपत्रकाला आपण शिल्कीचे अंदाजपत्रक म्हणतो. बघा विद्यार्थी मित्र, अतिशय सोपं आहे की या अंदाजपत्रकामध्ये शासनाला मिळणारी अंदाजे प्राप्ती ही शासनाला कराव्या लागणाऱ्या अंदाजित खर्चापेक्षा जास्त असते. अगदी आपल्या शब्दात सांगायचं झाल्यास शासनाचं उत्पन्न जास्त असतं, परंतु शासनाला विविध बाबीवर करावा लागणारा खर्च कमी असतो. अशा प्रकारच्या अंदाजपत्रकाला शिल्कीचे अंदाजपत्रक म्हणतात. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपण उदाहरण सूत्राच्या सहाय्याने सुद्धा शिल्कीच्या अंदाजपत्रकाच्या संदर्भात चर्चा करू शकतो की हे शिल्कीचं अंदाजपत्रक नेमकं काय आहे, त्याचं नेमकं सूत्र काय आहे, ते सुद्धा आपल्याला समजणं अत्यंत आवश्यक आहे. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी सरकारी महसूल हा सरकारी खर्चापेक्षा जास्त आहे. काय, सरकारी महसूल हा सरकारी खर्चापेक्षा काय आहे, जास्त आहे. ही बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे की शासनाचा जो महसूल आहे, म्हणजे शासनाची जी प्राप्ती आहे किंवा आपल्या शब्दात सांगायचं म्हणजे उत्पन्न, शासनाचं उत्पन्न हे शासनाच्या खर्चापेक्षा काय आहे, जास्त आहे. किंवा वेगळ्या शब्दात असंही म्हणता येईल की शासनाच्या उत्पन्नापेक्षा शासनाचा खर्च काय आहे, कमी आहे, असं सुद्धा आपण सांगू शकतो. दोन्हीचा अर्थ एकच होतो. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी शासनाची अंदाजे प्राप्ती ही शासनाच्या अंदाजित खर्चापेक्षा जास्त आहे, म्हणजे शासनाचा महसूल जास्त आहे, परंतु शासनाला विविध बाबीवर करावा लागणारा खर्च तुलनेने कमी आहे. आणि अशा प्रकारच्या अंदाजपत्रकाला म्हणूनच आपण शिल्कीचे अंदाजपत्रक म्हणतो. विद्यार्थी मित्र, अगदी सोपं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ शकतो. बघा की समजा शासनाचा महसूल 150 कोटी रुपये असेल आणि शासनाला विविध बाबीवर करावा लागणारा खर्च केवळ 100 कोटी असेल. बघा मित्रांनो, शासनाला विविध मार्गाने प्राप्त होणारा महसूल किंवा प्राप्ती अथवा उत्पन्न हे किती आहे, 150 कोटी, परंतु शासनाला विविध बाबीवर करावा लागणारा खर्च केवळ 100 कोटी असेल. म्हणजे मित्र हो, या ठिकाणी शासनाचा खर्च कमी आहे आणि शासनाला प्राप्त होणारा उत्पन्न किंवा महसूल मात्र जास्त आहे. म्हणून अशा अंदाजपत्रकाला आपण शिल्कीचे अंदाजपत्रक म्हणतो. बघा मित्रांनो, प्राप्ती जास्त आणि खर्च कमी. अगदी आपल्या जीवनात सुद्धा असा आपल्याला अनुभव येतो की आपण जेव्हा बाजारामध्ये जातो आणि आपल्याला वडिलांनी समजा भाजीपाल्यासाठी 200 रुपये दिलेले असतील आणि आपण जर केवळ 150 रुपयात भाजीपाला घेऊन आलो, म्हणजे 50 रुपये आपल्या खिशात शिल्लक राहतात. एका अर्थाने ते आपलं शिल्कीचं अंदाजपत्रक असतं. ते झालं आपलं वैयक्तिक अंदाजपत्रक. शासनाच्या बाबतीत अशी परिस्थिती दिसून आली तर त्या अंदाजपत्रकाला म्हणायचं शिल्कीचे अंदाजपत्रक. कोणते अंदाजपत्रक? शिल्कीचे अंदाजपत्रक. मित्र हो, हे शिल्कीचं अंदाजपत्रक बघत असताना लक्षात घ्यायचं आहे की शासनाची अंदाजे प्राप्ती ही शासनाच्या अंदाजित खर्चापेक्षा काय असते, जास्त असते, अथवा वेगळ्या शब्दात सांग शासनाच्या प्राप्तीपेक्षा शासनाचा खर्च कमी असतो. म्हणून आपण या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे, सूत्र सुद्धा बघितलेलं आहे की सरकारी महसूल हा सरकारी खर्चापेक्षा जास्त आहे. ज्या ठिकाणी आपण बघतो आहोत महसूल 150 कोटी रुपयाचा आहे, परंतु सरकारचा खर्च 100 कोटी रुपयाचा आहे. म्हणून अशा प्रकारच्या अंदाजपत्रकाला आपण शिल्कीचे अंदाजपत्रक असे म्हणत असतो.
विद्यार्थी मित्र हो, हे अंदाजपत्रक कोणत्या काळामध्ये प्रामुख्याने अधिक उपयुक्त ठरते? तर हे प्रामुख्याने आर्थिक तेजीच्या कालखंडात. कोणत्या कालखंडात? आर्थिक तेजीच्या कालखंडात प्रामुख्याने सिल्कीचे अंदाजपत्रक हे अधिक उपयुक्त ठरते. बघा विद्यार्थी मित्र हो, सिल्कीच्या अंदाजपत्रकाचा वापर सरकारकडून कोणत्या काळात केला जातो हे सुद्धा समजणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं की सिल्कीचं अंदाजपत्रक प्रामुख्याने आर्थिक तेजीच्या कालखंडात वापरल्या जाते किंवा त्याचा वापर शासनाकडून केला जातो. मग यामागची कारण मीमांसा सुद्धा समजणं गरजेचं आहे. कारण आर्थिकच्या काळात रोजगाराची पातळी आणि पर्यायाने किंमत वाढीची पातळी ही जास्त असल्याचे दिसून येते. म्हणजे या ठिकाणी आर्थिक तेजीच्या काळात उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ होते आणि उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे रोजगाराची पातळी वाढते आणि एकंदरीत अधिकाधिक लोकांचं उत्पन्न वाढल्याचा परिणाम म्हणून मागणी जास्त होते. पर्यायाने किंमत वाढीची प्रवृत्ती विविध वस्तूंच्या संदर्भात कोणत्या काळात? तर विशेषतः तेजीच्या काळात. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी चर्चा करत असताना लक्षात घ्यायचं आहे की किंमत वाढीची प्रवृत्ती असते. त्याचप्रमाणे मग अशा काळात मध्ये विशेषतः जे लोक स्थिर उत्पन्न गटातील आहे, म्हणजे ज्यांचं उत्पन्न स्थिर आहे, फिक्स आहे, अशा लोकांना मात्र आपल्या मूलभूत गरजा भागवणे अत्यंत कठीण जातं. कोणत्या काळात? तर भाववाढीच्या काळात, तेजीच्या काळात. आणि म्हणून तेजीच्या काळामध्ये, भाववाढीच्या काळामध्ये स्थिर उत्पन्न गटातील किंवा अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना आपल्या मूलभूत गरजा भागवणे कठीण होतं आणि म्हणून या स्थिर उत्पन्न गटातील लोकांच्या हितासाठी शासनाला किंमत वाढीवर नियंत्रण प्रस्थापित करणे आवश्यक ठरतं. काय? या स्थिर उत्पन्न गटातील अथवा अल्प उत्पन्न गटातील लोकांच्या कल्याणाचा विचार करून शासनाला आता या प्रचंड प्रमाणात वाढणाऱ्या किमतीवर नियंत्रण प्रस्थापित करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि मग हे किंमत वाढीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सरकारकडून सिल्कीच्या अंदाजपत्रकाचा मार्ग वापरला जातो आणि एकंदरीत अल्प उत्पन्न गटातील अथवा स्थिर उत्पन्न गटातील लोकांच्या कल्याणाचा विचार सरकारकडून केला जातो. विद्यार्थी मित्र हो, मग या ठिकाणी बघत असताना या सिल्कीच्या अंदाजपत्रकामुळे काय होईल? तर सरकारचा खर्च कमी होईल आणि दुसऱ्या बाजूने सरकारजवळ उत्पन्न जास्त असेल आणि सरकारचा विविध बाबीवर होणारा खर्च कमी झाला म्हणजे अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा कमी होईल. परिणाम स्वरूप प्रभावी मागणी कमी होईल. विविध वस्तू आणि सेवांना केल्या जाणारी पैशा जी मागणी आहे ती प्रभावी मागणी कमी होईल आणि प्रभावी मागणी कमी झाली की निश्चितपणे मागणी कमी झाल्यामुळे, एका बाजूला मागणी कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्थेत वस्तूंच्या किमती कमी होईल आणि दुसऱ्या बाजूला शासकीय उत्पन्नात वाढ होऊन लोकांची खरेदी शक्ती कमी होईल. कारण या काळामध्ये विशेषतः सिल्कीच्या अंदाजपत्रकामध्ये काय होतं? तर मोठ्या प्रमाणात टॅक्स वगैरे लावले जातात आणि अर्थव्यवस्थेतला पैसा सरकारकडे येतो. म्हणजे अर्थव्यवस्थेतला पैसा कमी झाला म्हणजे लोकांची खरेदी शक्ती कमी होते आणि खरेदी शक्ती कमी झाली म्हणजे पुन्हा विविध वस्तू आणि सेवांना नागरिकांकडून केल्या जाणारी मागणी कमी होते आणि भाववाढीवर, प्रचंड प्रमाणात होणाऱ्या भाववाढीवर नियंत्रण प्रस्थापित करणे सरकार होतं. आणि म्हणून अशा प्रकारच्या सिल्कीच्या अंदाजपत्रकाचा वापर सरकारकडून किंमत वाढीच्या काळात, भाववाढीच्या काळात केला जातो आणि स्थिर उत्पन्न गटातील व अल्प उत्पन्न गटातील लोकांच्या हिताचा विचार केला जातो. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की विशेषतः तेजीच्या काळात, प्रचंड प्रमाणात किंमत वाढीच्या काळात या सिल्कीच्या अंदाजपत्रकाचा पुरस्कार सरकारकडून केला जातो आणि जनकल्याणाचा मार्ग अनुसरला जातो. ही बाब लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी मित्र हो, एकंदरीत या सर्वांचा परिणाम म्हणजे एका अर्थाने जेव्हा सरकारकडून सिल्कीचा अंदाजपत्रक वापरला जाईल त्यामुळे टॅक्सचे रेट वाढतील, लोकांची खरेदी शक्ती कमी होईल आणि परिणाम स्वरूप मागणी कमी होईल. खरेदी शक्ती कमी झाली म्हणजे मागणी कमी होईल आणि मागणी कमी झाली की हळूहळू किंमत पातळी कमी होईल. हळूहळू किमती खालच्या दिशेने उतरू लागतील आणि भाववाढीच्या परिस्थितीवर सरकारला करता येईल आणि त्यामुळे सरकारकडून या सिल्की पुरस्कार प्राधान्याने विशेषतः आर्थिक तेजीच्या काळात, भाववाढीच्या काळात केला जातो. ही बाब आपल्याला चांगली लक्षात ठेवायची आहे की सिल्कीच्या अंदाजपत्रकाचा पुरस्कार किंवा वापर सरकारकडून कोणत्या काळात केला जातो? तर भाववाढीच्या किंवा तेजीच्या काळात केला जातो आणि एकंदरीत परिणाम होऊन किंमत पातळी हळूहळू कमी होईल आणि भाववाढीवर नियंत्रण प्रस्थापित करणे सरकारला शक्य होईल. ही बाब या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, एक बाब पुन्हा लक्षात ठेवायची आहे की तेजी व्यतिरिक्त काय? तेजी व्यतिरिक्त इतर परिस्थितीत मात्र सिल्कीचे
वापरले जाऊ नये. बघा मित्र हा मुद्दा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे की देशामध्ये तेजी व्यतिरिक्त इतर काळात सर्वसामान्य परिस्थितीमध्ये मात्र या सिल्कीच्या अंदाजपत्रकाचा पुरस्कार करू नये. बघा सर्वसामान्य परिस्थितीत म्हणजे तेजी व्यतिरिक्त इतर परिस्थितीमध्ये मात्र सिल्कीचे अंदाजपत्रक वापरले जाऊ नये ही बाब सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे अर्थव्यवस्थेत बेरोजगारी काय निर्माण होईल, अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी निर्माण होईल आणि बेरोजगारी निर्माण होऊन देशाच्या उत्पन्न पातळीमध्ये देखील घट होण्याची शक्यता असते. आणि म्हणून एकंदरीत तेजीची परिस्थिती वगळता इतर काळात सिल्कीचे अंदाजपत्रक वापरता कामा नये. कारण विद्यार्थी मित्र जर सिल्कीचे अंदाजपत्रक वापरले तर त्याचा परिणाम काय होतो, तर सरकारकडे अर्थव्यवस्थेतील जे काही चलन आहे ते एका बाजूला जमा होतं, दुसऱ्या बाजूला नागरिकांची खरेदी शक्ती कमी होते, परिणाम स्वरूप मागणी कमी होते आणि मागणी कमी झाली की निश्चितपणे हळूहळू किमती घटतील आणि किंमत घटीची परिस्थिती जर जास्त काळ राहिली तर अर्थव्यवस्था पुन्हा मंदीकडे जाते आणि मग त्यामुळे बेरोजगारी वाढते आणि विशेषतः उत्पादनात सुद्धा घट होते. म्हणून देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करता फक्त तेजीच्याच काळात या सिल्कीच्या अंदाजपत्रकाचा वापर करावा, सर्वसामान्य परिस्थितीत याचा वापर करू नये ही बाब सुद्धा लक्षात घ्यायची आहे. कारण सर्वसामान्य परिस्थितीत जर सिल्कीचं अंदाजपत्रक वापरलं तर उत्पादन पातळी कमी होईल, पर्यायाने बेरोजगारी वाढेल आणि बेरोजगारी वाढली की पुन्हा मागणी कमी होऊन एकंदरीत त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असतो. म्हणून ही बाब सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्र एकंदरीत अंदाजपत्रकाच्या संदर्भात चर्चा करत असताना पुढचा शेवटचा प्रकार सांगितला जातो तो म्हणजे तुटीचे अंदाजपत्रक. मग अंदाजपत्रकाचा तिसरा प्रकार म्हणून या तुटीच्या अंदाजपत्रकाकडे आपण बघत असतो. मग नेमकं काय आहे तुटीचं अंदाजपत्रक तर बघूया. जेव्हा सरकारची अपेक्षित प्राप्ती अंदाजित खर्चापेक्षा कमी असते तुटीचे अंदाजपत्रक म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुटीचं अंदाजपत्रक म्हणजे काय तर जेव्हा सरकारची अपेक्षित प्राप्ती म्हणजे सरकारला विविध मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न हे सरकारच्या अंदाजित खर्चापेक्षा कमी असते तेव्हा त्या अंदाजपत्रकाला तुटीचे अंदाजपत्रक म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रहो हे तुटीचं अंदाजपत्रक नेमकं त्याचं स्वरूप काय आहे तर सरकारची प्राप्ती ही कमी असते परंतु सरकारला विविध बाबीवर करावा लागणारा अपेक्षित खर्च मात्र तुलनेने जास्त असतो. अशा प्रकारच्या अंदाजपत्रकाला तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. विद्यार्थी मित्र तुटीच्या अंदाजपत्रकाचं नेमकं सूत्र काय आहे तर बघूया. तर या ठिकाणी सरकारचा महसूल कमी आहे आणि सरकारचा खर्च मात्र जास्त आहे. बघा मित्रहो सरकारचा महसूल म्हणजे सरकारची प्राप्ती किंवा उत्पन्न हे कमी आहे परंतु सरकारचा खर्च मात्र जास्त आहे. बघा विद्यार्थी मित्रहो अशा प्रकारची परिस्थिती जेव्हा आढळते तेव्हा त्या अंदाजपत्रकाला तुटीचे तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. विद्यार्थी मित्र अगदी सोपं उदाहरण घेऊया की जेव्हा सरकारचा महसूल किंवा उत्पन्न 100 कोटी रुपये असेल परंतु सरकारला विविध बाबीवर करावा लागणारा खर्च 120 कोटी रुपये असेल. बघा उदाहरण दिलेलं आहे की सरकारला विविध मार्गाने प्राप्त होणारं उत्पन्न किंवा महसूल हा समजा उदाहरणार्थ 100 कोटी रुपये असेल परंतु सरकारला विविध बाबीवर करावा लागणारा खर्च मात्र 120 कोटी रुपये असेल तर या परिस्थितीत उत्पन्न कमी आणि खर्च मात्र जास्त. अशा प्रकारची वेळ सरकारवर येते आणि त्यामुळे या अंदाजपत्रकाला तुटीचे अंदाजपत्रक म्हणतात. कारण या ठिकाणी तूट उत्पन्नाची कमतरता दिसून येते आहे आणि म्हणून या अंदाजपत्रकाला तुटीचे अंदाजपत्रक म्हणतात. कारण खर्च जास्त करावा लागतो उत्पन्न मात्र तुलनेने कमी असतं. अशा प्रकारची वेळ जेव्हा शासनावर येते तेव्हा शासनाच्या त्या अंदाजपत्रकाला तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. विद्यार्थी मित्र हा प्रसंग दैनंदिन जीवनात तुमच्या आमच्या सारख्यावर सुद्धा येतो की समजा आपलं उत्पन्न कमी आहे परंतु खर्च जास्त करावा लागतो. मग अशा प्रसंगी आपल्याला कर्ज काढून हा खर्च भागवावा लागतो. अशीच वेळ जेव्हा सरकारवर येते तेव्हा त्या अंदाजपत्रकाला आपण सरकारचं तुटीचं अंदाजपत्रक असं म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी तुटीच्या अंदाजपत्रकाच्या संदर्भात चर्चा करताना हे अंदाजपत्रक कोणत्या काळात उपयुक्त ठरतं तर ते आर्थिक मंदीच्या काळात उपयुक्त ठरतं. बघा विद्यार्थी मित्र तुटीचं अंदाजपत्रक कोणत्या काळात अधिक उपयुक्त ठरतं किंवा त्याचा पुरस्कार शासनाकडून केला जातो तर तो म्हणजे मंदीच्या काळात, आर्थिक मंदीच्या काळात. कारण आर्थिक मंदीच्या काळात सर्व आर्थिक व्यवहार हे अत्यंत कमी पातळीवर चालतात. म्हणजे उत्पादन अत्यंत कमी होतं आणि त्यामुळे रोजगारीचा दर हा देखील अत्यंत अल्प असतो आणि या सर्वांमुळे सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार मग बचत असेल गुंतवणूक असेल हे सर्व आर्थिक व्यवहार हे
अत्यंत निम्न पातळीवर, अत्यंत अल्प पातळीवर चालतात आणि अर्थव्यवस्था एका अर्थाने अतिशय मंद गतीने विकास करते. आणि त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीतून देशाला पुन्हा विकासाकडे घेऊन जायचं असेल तर अशा वेळी तुटीचं अंदाजपत्रक सरकारकडून वापरलं जातं. आणि म्हणून ही बाब लक्षात घ्यायची आहे की मंदीच्या काळात, आर्थिक मंदीच्या काळात तुटीचं अंदाजपत्रक अधिक उपयुक्त ठरते. त्यामागची कारणमीमांसा सुद्धा समजणं गरजेचं आहे. कारण आर्थिक मंदीच्या काळात उत्पादन अतिशय कमी असतं, उत्पादनाचा स्तर अतिशय कमी असतो. उत्पादन कमी असल्यामुळे त्या ठिकाणी रोजगाराची पातळी सुद्धा अतिशय कमी असते आणि परिणामतः बेरोजगारीमध्ये वाढ होते. लोकांना काम प्राप्त होत नाही आणि मग बेरोजगारीमध्ये झाली की लोकांच्या उत्पन्नाचा जे काही मार्ग आहे तो बंद होतो आणि उत्पन्नाचा मार्ग बंद झाला म्हणजे त्यांची खरेदी शक्ती कमी होते, पर्यायाने मागणी कमी होते. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, बेरोजगारी वाढली की लोकांच्या उत्पन्नाचा मार्ग बंद होतो, त्यांची खरेदी शक्ती कमी होते, मागणी कमी होते. या ठिकाणी मग याचं नियंत्रण करण्यासाठी सरकार प्रसंगी कर्ज काढतं आणि तुटीचा अर्थभरणा करून आपला खर्च प्रचंड प्रमाणात वाढवतं. म्हणजे शासनाच्या खर्चामध्ये या ठिकाणी वाढ होते. शासनाचं उत्पन्न कमी असतं, परंतु या मंदीतून, या आर्थिक मंदीतून देशाला बाहेर काढायचं असेल, देशाला विकासाकडे घेऊन जायचं असेल तर अशा प्रसंगी शासनाकडून कर्ज काढल्या, तुटीचा अर्थभरणा करून प्रचंड प्रमाणात खर्च सरकारकडून केला जातो आणि शासनाकडून प्रचंड प्रमाणात खर्च केला म्हणजे अर्थव्यवस्थेत चलन पुरवठा वाढतो. एका अर्थाने सरकारचा खर्च म्हणजे नागरिकांचं उत्पन्न असणार आहे. सरकारने प्रचंड प्रमाणात खर्च केला असेल, मग रस्ते असेल, सिंचनाच्या सुविधा असेल अथवा इतर विविध अशा विकास योजना, सर्वांवर सरकारने खर्च केला म्हणजे नागरिकांच्या हातात उत्पन्न मिळेल, नागरिकांची खरेदी शक्ती वाढेल आणि पर्यायाने मागणी वाढेल. आणि मागणी वाढली म्हणजे पुन्हा हळूहळू अर्थव्यवस्था विकासाकडे मार्गक्रमण करेल. कारण मागणी वाढली म्हणजे किमती वाढतील, किमती वाढल्या म्हणजे उद्योग क्षेत्राला पुन्हा चालना मिळेल आणि एकंदरीत अर्थव्यवस्था यातून बाहेर काढता येईल. म्हणून विद्यार्थी मित्र हो, वस्तू आणि सेवांची ही प्रभावी मागणी व रोजगाराच्या पातळीत त्यामुळे वाढ होईल आणि पुढील वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. कारण सरकारने प्रचंड प्रमाणात खर्च केला, मग विविध अशा विकास योजनांवर असेल, विविध अशा प्रकल्पावर असेल, सरकारने कर्ज काढून जर मोठ्या प्रमाणात खर्च केला तर नागरिकांचं उत्पन्न वाढेल आणि त्यामुळे वस्तू आणि सेवांची प्रभावी मागणी वाढेल. प्रभावी मागणी वाढली की उत्पादनाच्या पातळीत वाढ होईल, त्यामुळे अधिक प्रमाणात उत्पादन घेतलं म्हणजे रोजगाराची पातळी वाढेल आणि त्यामुळे एकंदरीत पुढच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल, उद्योग क्षेत्राला चालना मिळेल, अधिकाधिक गुंतवणूक होईल आणि अधिकाधिक गुंतवणूक झाली म्हणजे उत्पादनाची पातळी वाढेल, पुन्हा पर्यायाने रोजगाराची पातळी वाढेल आणि अर्थव्यवस्था हळूहळू हळूहळू टप्प्याटप्प्याने विकासाकडे मार्गक्रमण करेल. म्हणून तुटीचा अंदाजपत्रक या काळात विशेषतः तुटीच्या अंदाजपत्रकाचा वापर मंदीच्या काळात शासनाकडून केला जातो. आधुनिक काळामध्ये तर हे तुटीचं अंदाजपत्रक म्हणजे सरकारचं सर्वसाधारण असं धोरण मानलं जातं. कारण अलीकडील काळामध्ये सरकारच्या कार्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे ही अत्यावश्यक कार्य पार पाडण्यासाठी सरकार उत्पन्नाच्या पातळीचा विचार न करता प्रचंड प्रमाणात खर्च करतं आणि म्हणून आधुनिक काळामध्ये तुटीचं अंदाजपत्रक हे शासनाचं सर्वसाधारणपणे वापरल्या जाणारं एक सहज धोरण मानल्या जातं. ही बाब सुद्धा लक्षात घ्यायची आहे. विशेषतः भारतासारखे जे विकसनशील देश आहेत त्यांनी आर्थिक विकासासाठी, आपल्या देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, मग शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल आणि पर्यायाने देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी या तुटीच्या अंदाजपत्रकाचा मार्ग सातत्याने वापरलेला आहे. भारतासारखे जे विकसनशील देश असतील यांनी विकासाकडे मार्गक्रमण करण्याच्या उद्देशाने प्रचंड प्रमाणात खर्च सरकारने केलेला आहे. प्रसंगी कर्ज काढून खर्च केला म्हणजे एका अर्थाने तुटीच्या अंदाजपत्रकाचा वापर केला आणि देशाला विकासाकडे घेऊन जाण्याचा मार्ग सरकारने या तुटीच्या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून स्वीकारलेला आहे. म्हणून तुटीचं अंदाजपत्रक हे आधुनिक काळातील एक समजलं जातं आणि भारतासारखे विकसनशील देश या तुटीच्या अंदाजपत्रकाचा मार्ग वापरून विकासाकडे मार्गक्रमण करताना दिसतात. ही बाब सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्र हो, एकंदरीत अंदाजपत्रकाचा अर्थ आणि अंदाजपत्रकाचे प्रकार या संदर्भात आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सविस्तर चर्चा केली आहे. निश्चितपणे आपल्याला लक्षात आलं असेल की अंदाजपत्रकाचे 3 प्रकार आहेत: समतोल अंदाजपत्रक, शिल्लकीचे अंदाजपत्रक आणि तुटीचे अंदाजपत्रक. त्यांचा अर्थ, त्यांचं सूत्र, उदाहरण आणि ते कोणत्या काळात वापरले जातात या संदर्भातील सविस्तर विवेचन आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. निश्चितपणे आपल्याला समजलं असेल एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त करून विद्यार्थी मित्र हो, आपल्या व्हिडिओ लेक्चरला या ठिकाणी आपण पूर्णविराम देऊया. धन्यवाद.